चर्चेच्या 2 फेऱ्या वेगवेगळ्या कारखान्यांसोबत पार पडल्या। थोडेसं चर्चा पुढे गेली आहे असं जरी वाटत असलं तरी कोणतीही गोड बातमी शेतकऱ्यांसाठी नाही आणि दोन्ही चर्चा निष्फळ ठरलेल्या आहेत। प्रथमतः चर्चा आज झाली ती लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व या मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी एक बैठक बोलवली। बैठकीत काय झालं हे नंतर पाहूयात, परंतु त्या बैठकीनंतर त्यांनी एक प्रेस रिलीज दिलेली आहे आणि त्या प्रेस रिलीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। संवाद झाली, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झाली, रास्ता रोको झाली, त्यावेळेस आता कुठंतरी तुम्ही गुडघ्यावर आलेला आहात आणि तुम्हाला हे प्रसिद्ध पत्रक काढावं लागलेले हे वराती मागून घोडे आल्यासारखा प्रकार आहे। त्यामुळे युवा शेतकरी संघर्ष समिती तुम्ही दिलेली जो काही प्रसिद्धी पत्रक आहे त्या प्रसिद्धी पत्रकाला अमान्य करते आणि स्वतःच्या मागण्यांवर ठाम राहत आहे। कोयता बंद, ऊस वाहतूक बंद आणि कारखाना बंद या स्वतःच्या दिलेल्या आंदोलनाच्या कॉलवर युवा शेतकरी संघर्ष समिती ठाम आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण कुणीही एकतर्फी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकावर विश्वास ठेवू नये। तशा पद्धतीचं आवाहन आम्ही उद्या पोस्टर काढून सुद्धा करू। त्यानंतर लागलीच छत्रपती शुगर्स म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांच्यासोबत बैठक झाली। त्या कारखान्याला उपपदार्थ नाही आहेत अशी बाब त्यांनी समजून सांगितली, ती आम्ही ऐकून घेतली। परंतु जो कारखाना 30 वर्ष 32 वर्ष झालं चालतोय, ज्यांना बाय प्रॉडक्ट आहेत ते 2400ची पहिली उचल द्यायला तयार होते, परंतु छत्रपती शुगर्सचे त्यापुढेही जाऊन आधी 2500 म्हणाले आणि निघताना 2600ची पहिली उचल द्यायला ते तयार झाले। परंतु त्यांची आणि लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचा अंतिम भाव 2700च राहील। फक्त पॉझिटिव्ह गोष्ट एक आहे की हे चर्चेमध्ये थोडेसे सकारात्मक दिसत होते, यांचा भाव 2700 जरी असला तरी 2600ची पहिली उचल देत होते। परंतु हे सगळं जरी पॉझिटिव्ह वाटत असलं हे आपल्या मागण्यांच्या आसपास जाणारं सुद्धा नाही। त्यामुळे आम्ही छत्रपती शुगरचा प्रस्ताव सुद्धा अमान्य करतो आणि त्यांनी देखील कोणतंही एकतर्फी प्रसिद्धी पत्रक काढलं तर त्या प्रसिद्धी पत्रकाला आम्ही परत अमान्य करतो। त्यामुळे ही जी युवा शेतकरी संघर्ष समिती जी आहे ज्याची आत्ता बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जो प्रस्ताव कारखान्यांनी दिला होता ज्यामध्ये त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की जे काही वाहनं उभे आहेत ते वाहनं सोडण्यात यावे ज्याच्यामध्ये ऊस आहे। परंतु मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की हे वाहनं आम्ही अडवलेले नाहीत, हे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे अडवलेले आहेत किंवा त्यांच्या विनंतीवर ते थांबलेले आहेत। त्यामुळे युवा शेतकरी संघर्ष समिती अशी कोणतीही बळजबरीची कारवाईचं समर्थन करत नाही आणि आम्ही ते करणार नाही। परंतु आमचा संप मागे होणार नाही। त्या प्रसिद्धी पत्रकाच्या कोणत्याही गोष्टीला जी गोष्ट आमची नाही त्याची विनंती आमच्यावर करू नका। शेतकऱ्यांना विनंती, एकही वाहन हलता कामा नये, कारखाना चालू होता कामा नये, कोयता चालू होता कामा नये, वाहतूक सुद्धा चालू होता कामा नये, जी प्रसिद्धी पत्रकात लिहिली ती सुद्धा वाहतूक चालू होता कामा नये। एवढं बोलून थांबतो।